सो गुड मॉर्निंग अँड वेलकम टू एरो कम्प्युटर अकॅडमी. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं बाळांनो? मॅट्रिसेसचे टाईप्स पाहिले होते. कोणते कोणते टाईप पाहिले होते? सगळ्यात पहिले आपण मॅट्रिसेसच्या टाईपला एकदा रिवाइज करूत. बोला, सगळ्यात पहिले आपण सुरुवात कशापासून केली होती बाळांनो? मॅट्रिसेसचे मेन दोन टाईप पाहिले होते. बोला, पहिला कोणता टाईप होता? बोला, पटपट पटपट बोला. चला, आता झाले आपल्याला थोडंसं रिवाइज करायचं आहे. फर्स्ट मॅट्रिक्स पाहिला होता आपण रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. आठवतंय नक्की? रेक्टँग्युलर मॅट्रिक्सचा अर्थ काय सांगा? असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे इक्वल असणार नाही. म्हणजे ह्या ठिकाणी आपण काय पाहिलं होतं बाळांनो? की एम इज नॉट इक्वल टू एन. आठवतंय बाळांनो? की नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे इक्वल असणार नाही. अशा मॅट्रिक्सला आपण म्हणतो रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. दुसरा मॅट्रिक्स कोणता पाहिला होता? बोला. स्क्वेअर मॅट्रिक्सची कंडिशन काय? एम इज इक्वल टू एन. एम म्हणजे काय बाळांनो? नंबर ऑफ रोज. एन म्हणजे काय? नंबर ऑफ कॉलम्स. नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स कसे आहेत? इक्वल. तर अशा मॅट्रिक्सला आपण कोणता मॅट्रिक्स म्हणणार? स्क्वेअर मॅट्रिक्स. आठवतंय नक्की? मग आपण रेक्टँग्युलर मॅट्रिक्सचे टाईप्स पाहिले होते. बोला, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स मधला पहिला टाईप काय? व्हेरी गुड. पहिला मॅट्रिक्स कोणता होता? रो मॅट्रिक्स. त्याला अजून एक नाव काय? हा, रो वेक्टर. त्याला काय म्हणतो आपण? रो वेक्टर. रो मॅट्रिक्स किंवा रो वेक्टर म्हणजे काय? हा, असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये एकच रो, सिंगल रो असणार, अशा मॅट्रिक्सला आपण म्हणणार रो मॅट्रिक्स किंवा रो वेक्टर. त्याच्यानंतर पुढचा कोणता पाहिला होता सांगा? कॉलम मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्सचा अर्थ काय होता सांगा? हा, असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये काय असणार आहे? एकच कॉलम. कळलं? त्याला आपण रो मॅट्रिक्स पण, कॉलम मॅट्रिक्स पण म्हणू शकतो किंवा कॉलम वेक्टर पण, ज्याच्यामध्ये काय असेल? एकच कॉलम असेल. आठवतंय नक्की? मग हे झाल्यानंतर आपण कशाकडे गेलो होतो? स्क्वेअर मॅट्रिक्सकडे. बोला, स्क्वेअर मॅट्रिक्सचे टाईप काय काय पाहिले होते? बोला. सगळ्यात पहिला पाहिला होता डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय? त्याच्यामध्ये फक्त कोणते इलेमेंट प्रेझेंट आहेत? डायगोनल इलेमेंट. आठवतंय बाळांनो? डायगोनल इलेमेंट प्रेझेंट आहेत आणि नॉन डायगोनल इलेमेंटची व्हॅल्यू किती आहे? 0. अशा मॅट्रिक्सला म्हणतो आपण डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय? आठवतंय का रे? फॉर एक्झाम्पल, जर मी असा मॅट्रिक्स काढला, इथं लिहिलं ए, बी आणि सी, आणि इथं सगळेच्या सगळे कोण टाकले? 0. तर हे जे इलेमेंट आहेत बाळांनो, या इलेमेंटला आपण कोणते इलेमेंट म्हणतो सांगा? डायगोनल इलेमेंट. मग डायगोनल इलेमेंट सोडून बाकी सगळे 0 असतील तर अशा मॅट्रिक्सला आपण कोणता मॅट्रिक्स म्हणणार? डायगोनल. आठवतंय नक्की? डायगोनलच्या पुढे काय पाहिलं होता? स्केलर. व्हेरी गुड. बोला पटपट पटपट. या डायगोनलच्याच अंडर आपण एक मॅट्रिक्स पाहिला होता. कोणता? स्केलर. स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय सांगा? बोला, स्केलर मॅट्रिक्स हा डायगोनल मॅट्रिक्स असे ज्याच्यामध्ये डायगोनल इलेमेंट कसे असले पाहिजेत? सेम असले पाहिजेत. म्हणजे या ठिकाणी जर समजा मी हे डायगोनल इलेमेंट असे काढले आणि याच्याऐवजी जर समजा सेम इलेमेंट टाकला 5, 5, 5, तर तसा बघितलं तर हा डायगोनल आहे. पण डायगोनल पैकी डायगोनल इलेमेंट सगळे काय आहेत? सेम. अशा मॅट्रिक्सला आपण म्हणणार स्केलर मॅट्रिक्स. आठवतंय नक्की? स्केलर मॅट्रिक्सच्या पुढे कोणता पाहिला होता? बोला चला. स्केलर मॅट्रिक्सचा टाईप कोणता पाहिला होता? युनिट. मग युनिट मॅट्रिक्स म्हणजे काय सांगितलं होतं? जर हेच डायगोनल इलेमेंट त्याची व्हॅल्यू किती असेल? 1 असेल. म्हणजे या ठिकाणी आपण 1, 1, 1 असं लिहिलं तर हे सगळेच्या सगळे डायगोनल इलेमेंट 1 झाले. अशा मॅट्रिक्सला आपण कोणता मॅट्रिक्स म्हणणार? युनिट मॅट्रिक्स. त्याला अजून एक नाव काय होतं? आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स हा डिनोट करण्यासाठी काय वापरला जातो? कॅपिटल आयचा यूज केला जातो. इथपर्यंत नक्की कळलं? याच्यात काही डाऊट आहे? अरे बोला, मला सांगा, हा मॅट्रिक्स युनिट मॅट्रिक्स आहे ना? युनिट मॅट्रिक्स हा कोणाचा टाईप आहे? स्केलरचा. अजून कोणाचा? अजून कोणाचा? स्क्वेअरचा. अरे कळतंय नक्की? म्हणजे बघा, युनिट हा कोणाचा टाईप आहे? स्केलरचा. का बरं? कारण की युनिट म्हटलं तिन्हीच्या तिन्ही 1 असतील, पण तिन्हीच्या तिन्ही सेम आहेत म्हणून तो स्केलर पण झाला. त्याचबरोबर त्याला डायगोनल पण म्हणू शकतो. डायगोनल का म्हणणार? कारण फक्त कोणते इलेमेंट प्रेझेंट आहेत? डायगोनल. नॉन डायगोनल इलेमेंट किती आहेत? 0. आणि त्याचबरोबर तो कशाचा असणार? स्क्वेअरचा. कारण स्क्वेअरच्याच अंडर तो मॅट्रिक्स येणार. म्हणजे प्रत्येक युनिट मॅट्रिक्स हा स्केलर असणार आहे, त्याचबरोबर तो डायगोनल असणार, आणि त्याचबरोबर तो कोण असणार? स्क्वेअर. आठवतंय नक्की? पुढे सांगा चला. याच्यानंतर कोणता पाहिला होता? बोला बाळांनो. बोला, ऑनलाईन कोणता बघितला होता? याच्यानंतर आपण ट्रँग्युलर मॅट्रिक्स. ट्रँग्युलर मध्ये 2 पाहिले होते ना? सांगा, एक कोणता? अप्पर ट्रँग्युलर, आणि दुसरा कोणता पाहिला होता? लोअर ट्रँग्युलर. नक्की कळले? आठवतंय का नक्की? एक कोणता अप्पर आणि दुसरा कोणता? लोअर. मग आता ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय सांगितलं होतं? बोला चला. हे बोला पटपट. ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय? डायगोनलच्या वर इलेमेंट प्रेझेंट पाहिजेत किंवा डायगोनलच्या खाली, ते सोडून बाकीचे इलेमेंट सगळे 0. तर अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार बाळांनो? अप्पर ट्रँग्युलर आणि लोअर ट्रँग्युलर. करेक्ट बाळांनो. मग ह्या ठिकाणी सपोज मी हा मॅट्रिक्स काढला, इथे इलेमेंट लिहिले 5, 7, 9, इकडे टाकलं 8, 6, 3, आणि या ठिकाणी सगळीकडे काय लिहिलं? 0. मग या ठिकाणी ट्रँगल फॉर्म कुठं झाला सांगा?
वर तयार झाला ना, कुठं डायगोनलच्या वर. खाली सगळे इलेमेंट झिरो आहेत. इलेमेंट झिरो कुठं ते नाही बघायचं, कळलं? नाही तर तुमच्या काय डोक्यात राहील खाली झिरो आहेत म्हणून हा लोअर झाला. नाही, हा ट्रायंगल आहे, ट्रायंगल डायगोनलच्या वर तयार झाला ना, म्हणून या मॅट्रिक्सला आपण म्हणणार अप्पर ट्रायंग्युलर. कोणता ट्रायंग्युलर आहे हा? अप्पर ट्रायंग्युलर. आणि दुसरं कोणतं आहे सांगा? लोअर ट्रायंग्युलर. लोअर ट्रायंग्युलर मध्ये हेच इलेमेंट कसे असतील बाळांनो? डायगोनल असणार. 5 7 9 घेतला काहीतरी, इथं टाकलं मी 2 6 8, इथं टाकलं 0 0 0. कळले नक्की? मग या ठिकाणी ट्रायंग बघा, नॉन डायगोनल इलेमेंट वरच्या साईडचे झिरो आहेत. ट्रायंगल कुठं तयार झाला? खाली तयार झाला. मग ट्रायंगल जर खाली तयार झाला तर अशा मॅट्रिक्सला आपण कोणता ट्रायंगल म्हणणार, म्हणजे कोणता मॅट्रिक्स म्हणणार? लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. कोणता मॅट्रिक्स? हा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. नक्की कळलं? दोन मॅट्रिक्स झाले, अप्पर ट्रायंग्युलर आणि लोअर ट्रायंग्युलर. इथपर्यंत काही डाऊट आहे का? याच्या पुढे अजून एक कोणता पाहिला होता? झिरो मॅट्रिक्स. करेक्ट आहे. झिरो मॅट्रिक्स डिनोट करण्यासाठी आपण झिरो किंवा ओ ला डिनोट करतो. सो इज इक्वल टू, त्याच्यामध्ये काय असणार सांगा? सगळेच्या सगळे एलिमेंट कोण असले पाहिजेत? झिरो. तर अशा मॅट्रिक्सला आपण कोणता मॅट्रिक्स म्हणतोय? झिरो मॅट्रिक्स. नक्की कळलं? काही डाऊट आहे आता याच्यामध्ये? ठीक आहे. आता ॲक्च्युली काल तुम्हाला नोट्स पाठवायचे होते, पण त्याच्यामधले दोन मॅट्रिक्सचे टाईप राहिले होते म्हणून मी पाठवले नाही. ठीक आहे. आज ते दोन्हीच्या दोन्ही आपण टाईप कव्हर करून घेऊत आणि मग अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेसला सुरू करू. ठीक आहे. तुम्ही 2-3 पानं सोडून देतात. आता लक्षात घ्या, ह्यामध्ये अजून एक टाईप ऑफ मॅट्रिक्स आहे बाळांनो, स्क्वेअर मॅट्रिक्स अंडर. स्क्वेअर मॅट्रिक्स अंडर दॅट इज नथिंग बट सिमेट्रिक मॅट्रिक्स. कोणता मॅट्रिक्स आहे? सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता सिमेट्रिक मॅट्रिक्स कसा असतो लक्षात घ्या. या ठिकाणी सपोज मी इलेमेंट काढले 5 9 आणि 7. काय काढले? 5 9 7. व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. आता मला सांगा ह्यांच्या पोझिशन सांगा. जर समजा मी हा 3x3 मॅट्रिक्स घेतोय ना, मॅट्रिक्सला डिनोट करण्यासाठी आपण कॅपिटल ए वापरतो किंवा कॅपिटल बी, काही वापरा, कॅपिटल लेटर वापरतो. इलेमेंटला रिप्रेझेंट करायला काय वापरतो? स्मॉल लेटर वापरतो. बरोबर आहे. मग हा इलेमेंट काय असेल सांगा? ए. व्हेरी गुड. 1 1. हा A12. व्हेरी गुड. हा A13. बरोबर आहे की नाही रे? हा सांगा A21, A22, A23. हा सांगा A31, A32 आणि A33. नक्की कळलं? आता लक्षात घ्या, हा A11, A22, A33 हे कोणते इलेमेंट आहेत? डायगोनल. हे सोडून द्या. हे इलेमेंट कोणते पकडले आपण सांगा? इथून हे जे इलेमेंट आहेत ना, या इलेमेंटला आपण कोणते इलेमेंट म्हटलो? डायगोनल. आता डायगोनल इलेमेंट सोडल्यानंतर हा ए आणि 1 2 हा एक इलेमेंट आहे ना, याचा रो आणि कॉलम इंटरचेंज करा. काय इंटरचेंज करा? रो आणि कॉलम. इलेमेंट कोणता आहे सांगा? A12 आहे की नाही? या ठिकाणी मी इलेमेंट घेतला A12. त्याच्यामध्ये 1 काय? व्हेरी गुड. 1 काय? रो नंबर. आणि 2 ही काय? जर मी या दोघांना इंटरचेंज केलं तर त्याच्यातून मला इलेमेंट कोण मिळेल? A21. अरे हो की नाही? इलेमेंट कोण मिळाला? A21. काय केलं मी? रो आणि कॉलम काय केली? इंटरचेंज केली. A21 इलेमेंट कुठे दिसतोय? इथं दिसतोय की नाही? म्हणजे हे जे दोन इलेमेंट आहेत, जर हे दोन इलेमेंट सेम सेम असतील, हे दोन इलेमेंट काय झाले? सेम सेम. फॉर एक्झाम्पल, इथं मी 12 टाकला, इथं पण कोण आला? 12. इथं पण कोण आला? 12. हे दोन इलेमेंट कसे आहेत? इक्वल आहेत. अरे हो की नाही? अजून करा, असा मॅट्रिक्स दाखवतोय. अजून काय केलं सांगा? हा A13 की नाही बाळांनो? या A13 चे जर समजा मी कॉलम आणि रो इंटरचेंज केला A13, तर त्याच्यापासून इलेमेंट काय तयार होईल? व्हेरी गुड. काय होईल? A31. म्हणजे हा A13 आणि A31 हे दोन इलेमेंट झाले. जर हे दोन इलेमेंट सेम आहेत, फॉर एक्झाम्पल मी इथं टाकला 20, इथं पण टाकला 20. इथपर्यंत कळलं? अजून काय केलं? अजून एक इलेमेंट राहिलं माझं. कोणता सांगा? A23. मग जर समजा मी आता काय केलं बाळांनो, हा A23 आहे, हा A23, याचे रो नंबर आणि कॉलम नंबर इंटरचेंज करा. काय होईल सांगा? A32. म्हणजे हे दोन करस्पॉन्डिंग इलेमेंट झाले. जर हे दोन इलेमेंट सेम आले, फॉर एक्झाम्पल मी इथं टाकलं 25 25, तर हा जो मॅट्रिक्स तयार झाला, या मॅट्रिक्सला म्हणणार सिमेट्रिक मॅट्रिक्स. कोणता मॅट्रिक्स तयार झाला? सिमेट्रिक. आता सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय बघा, हा 12 आणि हा 12 इक्वल आला की नाही? अरे बोला. त्याच्यानंतर हा काय? 20 आणि 20 काय? इक्वल. 25 आणि 25 हा काय? इक्वल. हे इलेमेंट कोणते आहेत? डायगोनल. आता अज्युम करा, या ठिकाणी आपल्याकडे एक बाळांनो पेपर आहे. या ठिकाणी हा काय? आपल्याकडे एक पेपर, स्क्वेअर पेपर आहे आणि हा त्याचा डायगोनल आहे. हा त्याचा काय? डायगोनल. आता जर मी या पेपरला फोल्ड केलं, या पेपरला काय केलं? फोल्ड. कुठून फोल्ड करणार?
डायगोनल इलेमेंट पासून. कुठून फोल्ड करणार? डायगोनल. मग ज्या वेळेला मी डायगोनल इलेमेंट पासून फोल्ड केलं तर इथला इलेमेंट म्हणजे इथल्या इलेमेंटवर ओव्हरलॅप होईल ना. अजून काय सांगितलं? हा इलेमेंट आणि हा इलेमेंट काय होणार? ओव्हरलॅप. हा इलेमेंट आणि हा इलेमेंट काय होणार? ओव्हरलॅप. या इलेमेंटला म्हणतो आपण करस्पॉन्डिंग इलेमेंट. काय म्हणू शकतो आपण त्याला? करस्पॉन्डिंग. जर हे इलेमेंट हा आणि हा सेम आहे, जर हा आणि हा सेम आहे आणि हा इलेमेंट सेम आहे, अशा मॅट्रिक्सला म्हणायचं सिमेट्रिक मॅट्रिक्स. कोणता मॅट्रिक्स झाला? सिमेट्रिक मॅट्रिक्स. नक्की कळलं? परत एकदा सांगतो. सिमेट्रिक मॅट्रिक्सचं एक्झाम्पल बघा, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल मी असं काहीतरी मॅट्रिक्स काढला. इथं 5 3 2 असं लिहिलं. हे इलेमेंट कोणते सांगा? डायगोनल इलेमेंट. हे इलेमेंट कोणते काढले मी? डायगोनल. आता इथं मी 12 लिहिला. इथं किती लिहावं लागेल? 12 लिहावं लागेल. जर मला तिला सिमेट्रिक करायचं, 12 आणि 12 इक्वल आहेत ना. जर मी इथं 30 लिहिला तर इथं किती लिहावं लागेल? 30 आणि 30 इक्वल आले की नाही? अरे कळलं की नाही? इथं सपोज मी 10 लिहिला, इथं किती लिहावं लागेल? 10 आणि 10 हे सेम आले की नाही? मग ज्या वेळेला रो नंबर आणि कॉलम नंबर इंटरचेंज केल्यानंतर जे दोन इलेमेंट राहतात, त्या दोन इलेमेंटच्या व्हॅल्यू जर सेम असतील, त्या दोन इलेमेंटच्या व्हॅल्यू काय आहेत? सेम. तर अशा मॅट्रिक्सला आपण कोणता मॅट्रिक्स म्हणणार? सिमेट्रिक मॅट्रिक्स. नक्की कळलंय? काय सांगितलं? काय चेंज केला? रो नंबर आणि कॉलम नंबर. रो नंबर कॉलम नंबर भेटल्यानंतर त्याचा ऍडजस्टंट इलेमेंट मिळाला आपल्याला. ऍडजस्टंट म्हणा तर किंवा करस्पॉन्डिंग म्हणा. मग तो जो करस्पॉन्डिंग इलेमेंट हे दोघं जर समजा सेम असतील तर अशा मॅट्रिक्सला आपण कोणता मॅट्रिक्स म्हणतो? सिमेट्रिक मॅट्रिक्स. हा का नाही? खरंच कळलंय का? एक्झाम्पल सांगा. या ठिकाणी मी एक एक्झाम्पल देतो. चला, इथं मी काढला 5 3 7 3 9 2 7 2 11. बोला सिमेट्रिक आहे का? आहे का नाही? बोला पटपट सांगा. हे इलेमेंट कोणते आहेत? हे इलेमेंट कोणते आहेत? डायगोनल. इथून मी त्या स्क्वेअरला काय केलं? फोल्ड केलं ना. मधून कट केला, फोल्ड केला. फोल्ड केल्यावर हा 3 या 3 वर ओव्हरलॅप होणार आहे की नाही? अजून काय होईल सांगा? हा 7 या 7 वर काय होईल? ओव्हरलॅप. हा 2 आणि हा 2 एकमेकांवर काय होईल? ओव्हरलॅप. आणि मग हे सेम इलेमेंट जर असतील तर अशा मॅट्रिक्सला आपण कोणता मॅट्रिक्स म्हणणार? सिमेट्रिक मॅट्रिक्स. नक्की कन्सेप्ट कळलाय? अजून एक एक्झाम्पल बघा. या ठिकाणी मी जर असं काढलं 5 9 2 9 6 3 3 5 11. बोला सिमेट्रिक आहे का? पटपट बोला. आहे की नाही? का बरं नाही? कारण जे ओव्हरलॅप होणारे इलेमेंट आहेत हे इक्वल आहेत का? नाही. डायगोनल सोडून द्या. हा 9 आणि 9 ओव्हरलॅप होतोय. इक्वल आहे का? आहे. पण हा 3 कोणाशी इक्वल पाहिजे? या इलेमेंटशी इक्वल पाहिजे. पण 3 आणि 2 इक्वल आहेत का रे? नाही. म्हणजे अशा मॅट्रिक्सला आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणू शकत नाही. सिमेट्रीचा अर्थच काय होतो? सिमेट्री म्हणजे डायगोनलच्या खाली जे इलेमेंट आहेत ना, तेच इलेमेंट कुठं पाहिजे? डायगोनलच्या वरच्या साईडला. म्हणजे त्याच्यामध्ये सिमेट्री मेंटेन झाली पाहिजे. अशा मॅट्रिक्सला आपण कोणता मॅट्रिक्स म्हणणार? सिमेट्रिक मॅट्रिक्स. नक्की कळलं? अरे हो की नाही? मग या ठिकाणी लक्षात घ्या. आता तुम्हाला हे सिमेट्रिक मॅट्रिक्स डिनोट करण्यासाठी काय वापरलं जातं किंवा कसा लिहिला जातो बघा, लक्षात घ्या. कुठलाही मॅट्रिक्स जर डिनोट करायचा असेल, फॉर एक्झाम्पल मी ए हा मॅट्रिक्स दिला, ए इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिणार मी ए ऑफ आय जे. काय लिहिणार? ए ऑफ आय जे. आणि त्याच्या पुढे ऑर्डर लिहिली 3/3. याचा अर्थ मॅट्रिक्स किती बाय कितीचा आहे? 3/3. 3/3 म्हणजे 3 हे काय आहेत? नंबर ऑफ रोज. 3 काय झाल्या? नंबर ऑफ कॉलम्स. आणि ए हे काय आहे? त्याच्यातला इलेमेंट. आय आणि जे काय? त्याचा रो नंबर आणि कॉलम नंबर. कळलं? आय म्हणजे काय? त्याच्यातला रो नंबर. जे म्हणजे काय? कॉलम नंबर. कळलं? मॅक्झिमम रो नंबर किती असेल? 3. कॉलम नंबर किती असणार? 3. कारण मॅट्रिक्सच कोणता आहे? 3/3. अशा पद्धतीने आपण मॅट्रिक्सला काय करतो? डिनोट. हे नक्की कळलंय का? आता मी तुम्हाला काय सांगतोय, ह्या मॅट्रिक्सला आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणू शकतो इफ ए ऑफ आय जे इज इक्वल टू ए जे आय. बघा कंडिशन काय सांगितली मी? काय पाहिजे? ए आय जे इज इक्वल टू काय पाहिजे? ए जे आय. म्हणजे काय? आय हा काय होता सांगा? इथं रो नंबर. हा काय होता? रो नंबर. हा जे काय होता सांगा? मग रो नंबर आणि कॉलम नंबर काय केले मी इथे? इंटरचेंज केले ना. आणि तरी सुद्धा त्या दोघांची व्हॅल्यू जर समजा सेम आली, इक्वल आली, तर अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार? सिमेट्रिक मॅट्रिक्स. कन्सेप्ट नक्की कळला? अरे हो की नाही? एक्झाम्पल बघा. या ठिकाणी मी इलेमेंट घेतलेत A11 A12 A13. इथं बोला काय लिहिला? A21 A22
A23 A31 A32 A33 सांगा इंटरचेंज करा. A11 आहे की नाही, A11 चा रो नंबर आणि कॉलम नंबर जर समजा आपण हे केला इंटरचेंज केला, मी इथे एक्झाम्पल काढतो. फॉर एक्झाम्पल इथे लिहिले मी 9 2 10 2 11 13 10 13 5 सिमेट्री केअर करूया आहे. बघा कसं चेक करायचं. 9 हा इलेमेंट आहे की नाही, 9चा आपला हे काय सांगा, रो नंबर काय 1, कॉलम नंबर काय 1 1 आहे की नाही, त्याला इंटरचेंज केलं काय होईल, 1 1 ला इंटरचेंज केलं 1 1च राहील ना, काही पण बोला ना. या ठिकाणी A11 आहे की नाही, 1 काय हा 1 काय, त्याला जर चेंज केलं तर काय होतंय A11. ह्या दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत का बघा, A11 म्हणजे सेमच इलेमेंट ना. 9 इज इक्वल टू 9 आहे की नाही आहे. डायगोनल तर इलेमेंट तेच राहणार नाही, तिथं काही प्रॉब्लेम आहे का. पुढे सांगा आता हा इलेमेंट त्याच्याबरोबर मॅच झाला. हा इलेमेंट 2 म्हणजे कोण सांगा, बोला पटपट. इलेमेंट कोणता आहे A12, त्याचा रो नंबर कॉलम नंबर इंटरचेंज करा बरं, काय होतंय A21. सांगा या दोघांच्या व्हॅल्यू इक्वल आहेत का. हा A12 म्हणजे हा झाला की नाही बघा, A12 म्हणजे हा इलेमेंट, हा 2 म्हणजे कोण झाला A21. मग हे दोन्हीचे दोन्ही इलेमेंट इक्वल आहेत का रे, आहेत आहेत ना, हे दोन्ही काय झाले इक्वल. पुढे चेक करा चला, हा इलेमेंट कोणता आहे 10 म्हणजे कोणता, बोला पटपट. 10 म्हणजे काय A13. जर मी त्याचा रो नंबर आणि कॉलम चेंज नंबर इंटरचेंज केला काय होईल सांगा A31. A31 म्हणजे कोणता हा की नाही, हा म्हणजे कोण सांगा 10. मग हा 10 आणि हा 10 ह्या दोघांची व्हॅल्यू इक्वल आहे का, अरे 10 इक्वल टू 10 आहे का, आहे. म्हणजे इथं सुद्धा कंडिशन आली. अजून सांगा बरं, अजून कोण राहिलाय, हा 13 राहिलाय की नाही. 13 ची कंडिशन काय चेक करणार सांगा, 13 म्हणजे कोण आहे सांगा A23. मग A23 चे रो नंबर कॉलम नंबर इंटरचेंज करा काय येतो A32. या दोघांच्या व्हॅल्यू इक्वल आहेत का बघा. A23 म्हणजे 13, A32 म्हणजे पण कोण आलाय 13. 13 आणि 13 या व्हॅल्यू इक्वल आहेत का, आहेत. मग सगळं लक्षात घ्या, डायगोनलच्या केसमध्ये ते होणारच आहे, डायगोनलच्या केसमध्ये इक्वल येणारच आहेत. का बरं, कारण की ज्या वेळेला आपण त्याचा रो नंबर कॉलम नंबर चेंज करतो त्यावेळेला तीच पोझिशन येते ना. अरे लक्ष द्या, नाही कळलं तर सांगा, मी काय सांगितलं. हा A11 आहे की नाही, त्याचा रो नंबर कॉलम नंबर चेंज केल्यानंतर तीच पोझिशन येणार आहे ना. A22 चा रो नंबर कॉलम नंबर चेंज केल्यावर तीच पोझिशन येणार आहे ना. A33 चा रो नंबर कॉलम नंबर चेंज केल्यावर तीच पोझिशन. म्हणजे या तिन्ही पोझिशनचे इलेमेंट तर इक्वल असणारच आहे, ते आपल्याला चेक करायची गरजच नाही पडणार. ते सोडून बाकीचे इलेमेंट आपल्याला काय करायचे, फक्त चेक करायचे. मग बाकीच्यांमध्ये आपण काय चेक केलं, हा 9 11 आणि 5 याला सोडून द्या. कोण कोण चेक केलं, 2 आणि 2, 10 आणि 10, 13 आणि 13. हे इलेमेंट जर सेम आले तर अशा मॅट्रिक्सला आपण कोणता म्हणतो सांगा. दिस मॅट्रिक्स इज कॉल्ड ॲज सिमेट्रिक मॅट्रिक्स. कोणता मॅट्रिक्स झाला सिमेट्रिक. ऑनलाईन कळले का रे, ऑनलाईन ए बाळांनो नक्की कळलंय का, कन्सेप्ट कळलाय नक्की पक्का. हा मॅट्रिक्स कोणता झाला. सिमेट्रिक मॅट्रिक्सचा रूल काय सांगा. सिमेट्रिक मॅट्रिक्स जर तुम्हाला डिनोट करायचा असेल तर कसा डिनोट करणार सांगा. त्याची कंडिशन काय, AIJ इज इक्वल टू काय असलं पाहिजे AJ. नक्की कळलं, AIJ इज इक्वल टू काय लिहिलं AJ आहे, कळलं पक्का. आता सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याकडे अजून एक गोष्ट येते, ती म्हणजे ट्रान्सपोज. कोणती गोष्ट आहे, ट्रान्सपोज. समजून घ्या. आता कुठलाही मॅट्रिक्स दिलेला असेल, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे A नावाचा मॅट्रिक्स दिलाय, 5 9 2 9 7 3 2 3 11 असा मॅट्रिक्स दिलाय. हा मॅट्रिक्स कोणता आहे सांगा. सिमेट्रिक मॅट्रिक्स नाही, मॅट्रिक्सचं नाव काय A. कोणता मॅट्रिक्स आहे A. आता मला चेक करायचंय की A हा मॅट्रिक्स सिमेट्रिक आहे की नाही हे चेक करायचंय. काय चेक करायचंय, सिमेट्रिक आहे की नाही. मग अशा वेळेला आपण त्याचा ट्रान्सपोज काढतो. काय काढतो, ट्रान्सपोज. ट्रान्सपोज म्हणजे काय, रो आणि कॉलमला इंटरचेंज करा. काय सांगितलं, रो आणि कॉलम यांना काय करा इंटरचेंज. मग कसं करणार सांगा. जर समजा मी A ट्रान्सपोज जर काढला, ही पहिली रो होती ना बाळांनो 5 9 2, तिला कॉलम म्हणून द्या. तिला काय म्हणून द्या, कॉलम म्हणून. ही सांगा ही पहिली काय रो 1 आहे की नाही, या रो 1 ला काय म्हणून लिहायचं सांगा, कॉलम 1 म्हणून. कसं लिहिणार सांगा. 5 9 2 आडवं लिहिलं होतं, उभं लिहा 5 9 2. कळलं नक्की. ही कोण आहे सांगा, सेकंड रो R2. ही R2 उभी लिहावं लागेल, कशी कॉलम 2. कशी लिहिणार सांगा, 9 7 आणि 3. कळलं नक्की.
पुढे सांगा ही कोणती रो आहे R3. R3 लिहिताना इथं कशी लिहावं लागेल सांगा कॉलम 3. काय लिहिणार सांगा 2 3 11. आता दोघांचे एलिमेंट चेक करा. हा 5 आणि 5 सेम आहे का. पुढे बोला रे 9 9 सेम आहे का. 2 आणि 2 सेम आहे का. 9 आणि 9 7 आला सेम आलाय. 7 7 सेम. 3 आणि 3 सेम. 2 आणि 2 सेम. 3 आणि 3 सेम. 11 आणि 11 सेम आले की नाही. जर सगळेच्या सगळे करस्पॉन्डिंग इलेमेंट इक्वल आले काय जर सगळेच्या सगळे करस्पॉन्डिंग इलेमेंट काय आले इक्वल तर त्या ठिकाणी तर दोन मॅट्रिक्सला आपण इक्वल मॅट्रिक्स म्हणतो. काय म्हणतो इक्वल. मग या ठिकाणी काय आलं सांगा आपला ए इज इक्वल टू काय आलं सांगा. हे ए ची व्हॅल्यू ही कोणाची आहे ए ट्रान्सपोज. दोन्ही सेम आले की नाही रे. सो ए इज इक्वल टू काय आला ए ट्रान्सपोज. अशा मॅट्रिक्सला म्हणायचं सिमेट्रिक. अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं सिमेट्रिक. कळलं नक्की. सिमेट्रिक मॅट्रिक्सची कंडिशन कळली. काय कंडिशन आहे ए इज इक्वल टू ए ट्रान्सपोज. ट्रान्सपोजचा अर्थ कळला. ट्रान्सपोज म्हणजे काय करणार रो आणि कॉलमला इंटरचेंज करायचं. काय करायचं रो आणि कॉलमला काय करायचं इंटरचेंज. नक्की कन्सेप्ट कळलाय. अजून एक एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल मला असा ए दिलाय व्हॅल्यू दिली 5 2 3 6 5 2 1 9 3 असा दिलाय आणि मला विचारलं की हा सिमेट्रिक आहे की नाही हे फाइंड आउट करा. तसं तर आपल्याला बघूनच कळतंय हा सिमेट्रिक आहे का आहे का नाही. मग बोल ना एवढं कशाला आटे पडत. काय सिमेट्रिक आहे का नाही बघूनच कळतंय आपल्याला. पण तरी आपल्याला चेक करायचं. मग काय करणार सांगा. पहिले रो आणि कॉलम काय करणार इंटरचेंज. त्यालाच काय म्हणतो आपण ए ट्रान्सपोज. मग सगळ्यात पहिले आपण काय करणार फाइंड ए ट्रान्सपोज. मग सांगा ए ट्रान्सपोज करण्यासाठी आपण काय लिहिणार ज्या रो दिल्यात त्या कॉलम मध्ये लिहावं लागतील. सांगा कसं लिहिलं 5 2 3 पुढं 6 5 2 पुढं. मग आता हा 5 आणि हा 5 इक्वल आला पण इथं 2 आणि इथं कोण आहे 6 हे दोन इक्वल आले का नाही. याचा अर्थ ए इज नॉट इक्वल टू ए ट्रान्सपोज आलं की नाही. ए आणि ए ट्रान्सपोज इक्वल आलेत का नाही आले. म्हणजे ह्या मॅट्रिक्सला आपण सिमेट्रिक म्हणू शकत नाही. दिस इज नॉट सिमेट्रिक मॅट्रिक्स. हा कोणता मॅट्रिक्स आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स याला म्हणता येणार नाही. कन्सेप्ट कळला नक्की. सिमेट्रिकचा अर्थ काय पटपट बोला. एक तर त्यांचे करस्पॉन्डिंग किंवा ओव्हरलॅपिंग एलिमेंट सेम असले पाहिजे किंवा कंडिशन काय ए इज इक्वल टू ए ट्रान्सपोज. ए इज इक्वल टू ए ट्रान्सपोज. तर अशा मॅट्रिक्सला म्हणणार आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स. कळलं. आणि जर हे इक्वल नसतील तर अशा मॅट्रिक्सला आपण सिमेट्रिक म्हणू शकत नाही. ऑनलाईन कन्सेप्ट कळला ऑनलाईन. ए बाबड्यांना बोला पटपट पटपट पटपट. कन्सेप्ट कळलाय का सिमेट्रिक मॅट्रिक्स कळलंय का ऑनलाईन नक्की बाळांनो. चालायचंय पुढं चालायचंय. चलो चलो हो 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 ओके चला. सिमेट्रिक मॅट्रिक्स सारखा अजून एक कन्सेप्ट आहे बाळांनो दॅट इज नथिंग बट स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. कोणता मॅट्रिक्स आहे स्क्यू सिमेट्रिक. स्क्यू सिमेट्रिक आणि सिमेट्रिक हे जवळपास सेम आहे फक्त त्याच्यामध्ये साईनचा फरक येतो. कशाचा फरक येतो साईनचा. फॉर एक्झाम्पल मी पहिले ए काढला. कोण काढला ए. त्याच्यानंतर माझ्याकडे त्याचा ए चा ट्रान्सपोज काढला. कोण काढला ए चा ट्रान्सपोज. आणि याच्यामध्ये साईन कोणतं आहे फक्त मायनस. ए इज इक्वल टू मायनस ए ट्रान्सपोज जर आला तर अशा मॅट्रिक्सला आपण कोणता मॅट्रिक्स म्हणणार स्क्यू सिमेट्रिक. कोणता मॅट्रिक्स म्हणतोय स्क्यू सिमेट्रिक. एक्झाम्पल दाखवते बघा. स्क्यू सिमेट्रिक कसा ओळखायचा. स्क्यू सिमेट्रिकसाठी सगळे डायगोनल एलिमेंट 0 असणार. हा नाही अरे हो डायगोनल एलिमेंट म्हणजे हे तिरपे एलिमेंट त्याची व्हॅल्यू किती असणार 0. अरे बाळांनो 10व्याला आल्यावानी बसले तुम्ही एखाद्याच्या 0 0. एखाद्या 10व्याला कसं येतो माणूस एखादा नाही का नाही. लय वाईट झालं चांगला होता. अरे तुम्ही बोला ना थोडंसं जरा मूडमध्ये राहा. सांगा हे 3 काय डायगोनल एलिमेंट काय आले 0. आता नॉन डायगोनल एलिमेंटची केस काय बघा. इथं जर 5 आला तर त्याचा ओव्हरलॅपिंग हा होता की नाही. सिमेट्रिक मध्ये 5 आणि 5 इक्वल असायची की नाही. इथं फक्त काय असणार त्यांच्या साईन मध्ये चेंज असणार. कशामध्ये चेंज असणार साईन. म्हणजे इथं 5 तर इथं कोण असणार -5. फॉर एक्झाम्पल इथं जर मी 7 घेतला तर त्याचा इथं हा इलेमेंट त्याचा ओव्हरलॅपिंग इलेमेंट आहे ना. इथं कोण असणार सांगा -7. कळलं नक्की. इथं जर -12 असेल तर इथं कोण असणार मायनस. कसा असेल आता -12चा मायनस केला म्हणजे +12 होईल ना. म्हणजे हा इलेमेंट कोणाला 12. म्हणजे हे इलेमेंट सेम असणार पण फक्त साईन मध्ये काय असणार डिफरन्स. फक्त चेंज कशामध्ये असणार त्याच्या साईन मध्ये.
कळले नक्की. आता या ठिकाणी -7 आणि 7 इलेमेंट सेम आहे, पण फक्त डिफरन्स कशाचा? साईनचा. हा 12 आणि -12 याच्यामध्ये डिफरन्स कशाचा? साईनचा. कळले नक्की. मग याचं जर समजा डिफाईन करायला लावलं तर कसं डिफाईन केलं जातं? AIJ बोला काय लिहिताल? इज इक्वल टू, व्हेरी गुड, इज इक्वल टू -AJ. कळलं का नक्की? म्हणजे इलेमेंटचे काय रो आणि कॉलम काय करा? इंटरचेंज. कळत आहे? आणि त्याचबरोबर काय चेंज झाली पाहिजे? साईन. मग आता तुम्हीच विचार करा, जर सपोज इथं 0 नसता तर चाललं असतं का? आम्हाला काय विचारता? आम्ही क्लास कशाला लावलं तुम्ही सांगा ना. अरे काही बने बोला ना, विचारता करा ना. इथं 0 नसताना दुसरा इलेमेंट जर असता, फॉर एक्झाम्पल मी हा मॅट्रिक्स असा लिहिला असता बघा. इथं असं लिहिलं असतं 5 9 2 -9 7 3 -3 नाही रे गाई बने -2 -3 11. याला तुम्ही स्क्यू सिमेट्रिक म्हणू शकता का? बघा बरं. हो, मग अशीच सांगितलं डायगोनल इलेमेंट 0 पाहिजे. डायगोनल 0 आहेत का? मग कस काय? हो, कसे म्हणतील सांगा. आता आपण कंडिशन चेक करू. बघा लक्षात घ्या, आपली कंडिशन काय? A ऑफ IJ इज इक्वल टू -AJI पाहिजे की नाही? मग आता मला सांगा, या ठिकाणी त्यांचे रो नंबर कॉलम नंबर सांगा. पहिला एलिमेंट कोण आहे? A11, A12, A13. हा सांगा A, हा 22, हा A23. इथं बोला A31, A32, A. कंडिशन काय सांगितली? AIJ इज इक्वल टू -AJI पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग आता मला सांगा A11 घेऊ आपण. A11 ची व्हॅल्यू किती आहे? A11 किती आहे? 5. जर समजा मी त्याचा रो आणि कॉलम नंबर जर इंटरचेंज केलं तर काय होणार? A11 किती होणार? A11. पण या A11 ची व्हॅल्यू रो कॉलम इंटरचेंज केल्यानंतर किती आली पाहिजे होती? -5. पण इथं तर 5 राहणार ना, तो चेंज होईल का? नाही. म्हणून इथं कोण पाहिजे? 0. कारण 0ला निगेटिव्ह साईन दिलं तरी तो कोण होणार आहे? 0च होणार. नाही कळलं? खरं सांगा. उगी आपलं नाही हा करू नका. नसल तर नाही म्हणा. परत सांगतो, लक्षात घ्या. आपल्याला काय करायचंय मला सांगा. ही कंडिशन ट्रू होती का? बघा, AIJ की नाही? AIJ म्हणजे समजा A11 इज इक्वल टू कोण आला पाहिजे? मग -A11 आला पाहिजे की नाही? हा का नाही? अरे बोला ना. हा 1 काय आहे? हा 1 काय? या दोघांना काय केलं? इंटरचेंज केल्यानंतर हा आला, साईन कोणतं पाहिजे? मायनस. आता A11 इलेमेंट कोणता आहे सांगा? 5 इज इक्वल टू, हा A11 कोण आहे? 5 आणि त्याच्यात साईन कोणतं? -5 इज इक्वल टू -5. कंडिशन कधी सॅटिस्फाय होईल का रे? नाही होणार. कळलं? पण मग इथं 0 असता तर चाललं असतं का? बघा बरं, इथं जर 0 असता तर बघा बरं बाळांनो, झालं असतं का? A11 कोण आहे सांगा? 0. हा A11 0. 0ला मायनसचा साईन लावल्यावर 0च राहणार ना. सो -0 इज इक्वल टू 0. ही कंडिशन कशी आहे? ट्रू आहे. म्हणून या ठिकाणी स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये सगळेच्या सगळे डायगोनल इलेमेंट किती पाहिजेत? 0 पाहिजेत. कंडिशन कळली नक्की? आणि मग बाकीच्या इलेमेंटचं काय? -9 असेल तर इथं 9, इथं 2 असेल तर -2, 3 इज इक्वल टू -3. या कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत. म्हणून याला आपण काय म्हणतो? स्क्यू सिमेट्रिक. नक्की कळलं? पक्का? मग आता स्क्यू सिमेट्रिक साठी कंडिशन काय असेल सांगा? मगाच्या सारखी. मग अशी आठवती की सिमेट्रिकची कंडिशन सांगितली होती? A ट्रान्सपोज किंवा A इज इक्वल टू A ट्रान्सपोज. तसं इथं फक्त मायनस साईन येणार. कोणतं साईन येणार? मायनस. बघा, A इज इक्वल टू काय आलं पाहिजे? -A ट्रान्सपोज. आपण सॉल्व्ह करून बघूत. चला, A इज इक्वल टू -A ट्रान्सपोजनी होतंय का बघूत आपण. एक एक्झाम्पल बघूत. ठीक आहे? फॉर एक्झाम्पल बघा, इथं मला एक मॅट्रिक्स दिलाय 5 9 2 -9 5 3 -2 -3 7. सांगा स्क्यू सिमेट्रिक आहे का? पटपट बोला, आहे का? का बरं नाहीये? एक तर तुम्हाला बघूनच कळलं की डायगोनल इलेमेंट काय पाहिजेत? 0. इथं त्यांनी डायगोनल इलेमेंट 0 दिले नाहीत. म्हणजे याचा अर्थ हा स्क्यू सिमेट्रिक तर नाहीये. मग स्क्यू सिमेट्रिक करण्यासाठी पहिले आपल्याला काय चेक करायचं सांगा? इथं कोण असला पाहिजे? 0. इथं 0, इथं 0. बरोबर आहे ना बाळांनो? आता पुढे बघा, याला तुम्हाला स्क्यू सिमेट्रिक नाही चेक करायचं. तुम्हाला बघून तर कळतंय -9 9, -2 2, -3 3. याच्यावरून तुम्हाला कळतंय हा स्क्यू सिमेट्रिक. पण आपल्याला चेक करायचं.
सगळ्यात पहिले काय करणार, ह्या मॅट्रिक्सला काय म्हटलं आपण, ए. पुढं काय काढणार, ए ट्रान्सपोज. ए ट्रान्सपोज काढणार म्हणजे काय करणार, रो आणि कॉलम, रो नंबर आणि कॉलम नंबर नाही, रो आणि कॉलम त्याला काय करणार, इंटरचेंज. हा हा अरे हा हा म्हणून मग सांगा. मग सगळ्यात पहिले कोण येईल, उभं लिहू ना, 0. पुढं 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 हा पुढं. आता हे ए ट्रान्सपोज आला का नाही. आता याला मायनस ती मल्टिप्लाय करावं लागेल. आपल्याला कंडिशन काय सॅटिस्फाय करायची सांगा, काय आलं पाहिजे, ए इज इक्वल टू मायनस ए ट्रान्सपोज. आत्ता शिक मी कोण काढला, ए ट्रान्सपोज, त्याला साईन कोणती द्यावं लागेल, मायनस. मग जर मी असं काढलं मायनस ए ट्रान्सपोज म्हटलं तर याचा अर्थ काय करावं लागेल, आतमधल्या सगळ्या इलेमेंटला मायनस ती मल्टिप्लाय करावं लागेल. 0 इंटू मायनस कोण आला, 0 येणार आहे, काही बनेव मायनस 0 म्हणू नका. 9ला मायनस ती मल्टिप्लाय केलं, -9. 2ला मायनस ती मल्टिप्लाय केलं, -2. कळतंय का नक्की, अरे ह्याचं चाललं होतं ना, मी एक लिहितोय तुम्ही एक ऐकायला काही बनेव. ए ट्रान्सपोजला मायनस ती मल्टिप्लाय करायचं ना, हां. 0ला मायनस ती मल्टिप्लाय केलं 0, -9ला मायनस ती मल्टिप्लाय केलं, मायनस इंटू मायनस म्हणजे इथं 9 येईल की नाही. इथं -2ला मायनस ती मल्टिप्लाय केलं, कोण आला, 2. 9ला मायनस ती मल्टिप्लाय केलं, 0ला मायनस ती मल्टिप्लाय केलं, -3ला मायनस ती मल्टिप्लाय केलं, 3. 2ला मायनस ती मल्टिप्लाय केलं, 3ला मायनस ती मल्टिप्लाय केलं, 0ला मायनस ती मल्टिप्लाय केलं, 0. सांगा आता हा मायनस ए ट्रान्सपोज आणि ए, 0 0 9 9 2 2 -9 -9 0 0 3 3 आणि सगळे इलेमेंट करस्पॉन्डिंग इलेमेंट कसे आले, इक्वल. म्हणजे ह्या ठिकाणी आपली कंडिशन आली की नाही, ए इज इक्वल टू कोण आला, मायनस ए ट्रान्सपोज. अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. अशा मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण, स्क्यू सिमेट्रिक. नक्की कन्सेप्ट कळला, सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक नक्की कळले. हा सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये काय सांगणार सांगा, सिमेट्रिक मॅट्रिक्सची कंडिशन जर विचारली तुम्हाला तर काय लिहिणार सांगा, ए इज इक्वल टू ए ट्रान्सपोज. जर तुम्हाला क्वेश्चन दिला की फाइंड वेदर द गिवन मॅट्रिक्स इज सिमेट्रिक ऑर नॉट, तर त्या ठिकाणी तुम्ही पहिले ए लिहिणार, त्याच्यानंतर कोण काढणार त्याचा ट्रान्सपोज. मग त्या दोघांच्या व्हॅल्यू इक्वल आहेत का दाखवणार, आणि जर इक्वल असतील तर त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार, सिमेट्रिक मॅट्रिक्स. कळले नक्की. अजून काय सांगितलंय सांगा, स्क्यू सिमेट्रिक साठी काय ना सांगा, ए इज इक्वल टू मायनस ए ट्रान्सपोज. पण हे चेक करण्यासाठी आपल्याला एचा पहिले काय काढायचा, ट्रान्सपोज, त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, -3, आणि मग दोन व्हॅल्यू चेक करायच्या. पण सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक तुम्हाला बघून कळेल का. आता स्क्यू सिमेट्रिक मध्ये काय असणार, डायगोनल इलेमेंट 0 आणि नॉन ओव्हरलॅपिंग इलेमेंट मध्ये कशाचा डिफरन्स आहे, फक्त साईनचा. आणि सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये काय सांगितलं, सगळे ओव्हरलॅपिंग इलेमेंट जे असणार हे इक्वल आले पाहिजे, त्याच्या साईनचा वगैरे डिफरन्स नको. तिथं डायगोनलची काही कंडिशन आहे का, नाही. डायगोनल काही ठेवा, काही फरक पडतोय का, नाही. ऑनलाईन 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 बोला बोला बोला. हे ऑनलाईन कळलंय का रे, सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक कळलंय का नक्की, काही डाऊट आहे आता याच्यामध्ये, ऑनलाईन बोला बोला. आता एक काम करा, काय करा, मस्तपैकी 5 पानं सोडून द्या. कशासाठी, वेळ नाही पाहिजे तिथं आपल्याला. आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये काल तुम्हाला जे टाईप्स दिले होते आठवतंय नक्की, ते टाईप्स तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचे. मी तुम्हाला आज नोट्स, आता टॉपिक सगळेचे सगळे झालेत, म्हणजे सगळे टाईप झालेत, सगळेच्या सगळे टाईप झालेत. तेवढे टाईप मी तुम्हाला आज टाकून देतो 100%. आज तुम्हाला काय करायचे, ॲपमध्ये कंटेंटमध्ये ते टॉपिक आले असतील. ॲरो कम्प्युटर अकॅडमीचा ॲप आहे, भले तुम्ही ते परचेस केलेलं असू द्या नाही तर नसू द्या, त्या ठिकाणी मी त्याला अनलॉक करून ठेवतो. तेवढे टॉपिक त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचे बाळांनो, हे टाइप्स ऑफ मॅट्रिसेस लिहून टाकायचे. ठीक आहे, चालायचं आहे पुढं. चलो आता इथून पुढचा कन्सेप्ट मात्र आपल्याला लिहित चालायचं. आपण आता बरोबर चालू. ठीक आहे, मी तुम्हाला सांगत जाईल, तुम्ही लिहित चाला. जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मात्र लिहू नका. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे बाळांनो. कोणता कन्सेप्ट आहे, नेक्स्ट कन्सेप्ट काय कन्सेप्ट आहे सांगा, अल्जेब्रा. अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स. अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स. मॅट्रिक्स वरचा काय अल्जेब्रा. अल्जेब्राचा अर्थ काय होतो, काहीतरी ऑपरेशन करायचे. अल्जेब्रा म्हणजे काय, काहीतरी ऑपरेशन करायचे. म्हणजे आपल्या मॅट्रिक्सला दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या स्केलर नंबरनी मल्टिप्लाय करा. नंबरनी काय करा, मल्टिप्लाय. 2 मॅट्रिक्सशी ॲडिशन करा, 2 मॅट्रिक्सशी सबट्रॅक्शन करा, 2 मॅट्रिक्सशी मल्टिप्लिकेशन करा. हे सगळे कन्सेप्ट कशाच्या अंडर आहेत बाळांनो, आपल्या अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्समध्ये. हे काय काय कळलं. पहिले काय, मॅट्रिक्सला एखाद्या नंबरनी मल्टिप्लाय करायचं,
त्याला आपण म्हणतो स्केलर मल्टिप्लिकेशन. काय म्हणतो त्याला? स्केलर मल्टिप्लिकेशन. अजून काय करणार? दोन मॅट्रिक्सची ऍडिशन, बेरीज. माहिती आहे नक्की? बोला ना बाळांनो, तोंड एवढी बारीक काय करताय? ऍडिशन करा. दोन मॅट्रिक्सची ऍडिशन करावं लागेल, दोन मॅट्रिक्सची सबट्रॅक्शन, दोन मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन असं नको दाखवायला, हे आपण प्रोग्रामिंगमध्ये दाखवतो. मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन मात्र तुम्हाला सिलेबसमध्ये नाही. कळले नक्की? मग आता ह्या अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स मधला सगळ्यात पहिला कन्सेप्ट आहे बाळांनो, दॅट इज नथिंग बट स्केलर मल्टिप्लिकेशन. मी तुम्हाला सांगतो त्यावेळेला लिहा, आत्ता काही लिहू नका. काय कन्सेप्ट आहे? स्केलर मल्टिप्लिकेशन. आता स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? तर आपला जो मॅट्रिक्स आहे ना, त्या मॅट्रिक्सला एखाद्या नंबरनी मल्टिप्लाय करायचं. कशाने मल्टिप्लाय करायचं? नंबरनी. फॉर एक्झाम्पल आपल्याकडं के ही कोणती तरी स्केलर क्वांटिटी स्मॉल मध्ये डिनोट केला, याचा अर्थ ती काय? स्केलर क्वांटिटी. के ला काय डिनोट केलं मी? के इज अ कॉन्स्टंट, किंवा के ही काय झाली? एक प्रकारची स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय रे बाळांनो? एखादा नंबर. आणि या ठिकाणी ए हा एक प्रकारचा काय? मॅट्रिक्स डिनोट करण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागतं? कॅपिटल लेटर. कळलं? मग जर समजा आपण असं दिलेलं असेल के इंटू ए, काय दिलंय? के इंटू ए. के हा काय? स्केलर म्हणजे काय? एखादा नंबर दिलाय. ए हा काय? मॅट्रिक्स आहे. मॅट्रिक्स कितीचा आहे? 2x2 3x2 किती असू दे, मला फरक पडणार नाही. जर या नंबरनी त्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं असेल तर मी या ठिकाणी लिहितो के इंटू ए ऑफ आय जे. के इंटू काय लिहिलं? ए ऑफ आय जे. ए ऑफ आय जे म्हणजे काय? भुंबर हो श्याम रंग भुंबर आय हो किस बगियास. बोला, ए आय जे आपण कशासाठी वापरला होता? मॅट्रिक्सला रिप्रेझेंट करायला. मॅट्रिक्सच्या एलिमेंटला रिप्रेझेंट आपण कशाने करतो? ए ऑफ आय जेने. अरे थुत्रेश, भुरट्या तोंडाच्या हो, तुम्हाला सांगितलं ना, ए इज इक्वल टू ए आय जी लिहिलं की नाही? अशा पद्धतीने आपण मॅट्रिक्सला काय करतो? रिप्रेझेंट करतो. काय करतो? रिप्रेझेंट. त्याच्यामध्ये आय म्हणजे काय? त्याचा रो नंबर. जे म्हणजे काय? त्याचा कॉलम नंबर. ए आय जे. मग आय जी ची व्हॅल्यू पहिले 1 1, मग 1 2 1 3, नंतर आय जी ची व्हॅल्यू काय? 2 1 2 2. अशा पद्धतीने मॅट्रिक्स रिप्रेझेंट करतो. मग एवढं सगळं करायच्या ऐवजी मी फक्त काय लिहिणार? ए आय जे, आणि त्याच्या खाली काय लिहिणार? 3/3. जर मी असं लिहिलं तर कसं होईल? सांगा रे सांगा. बोला, असं लिहिलं ए इज इक्वल टू ए आय जे, आणि इथं लिहिलं 2/3. याच्यावरून मॅट्रिक्स लिहिता येईल का तुम्हाला? काही विचारते म्हणा मास्तर. सोपं शिकव ना, अवघडत कशाला जातं म्हणा. काल परवा जरा बरोबर शिकवलं, मध्ये बास्केस काय काढलं बाळांनो, सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. याच्यावरून तुम्हाला मॅट्रिक्स लिहायचा आहे. किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे? 2/3चा. सो ए इज इक्वल टू 2/3 म्हणजे रो किती असणार? R1, आणि कॉलम किती असणार? C1. इथपर्यंत कळलं का नक्की? पहिला एलिमेंट काय घेऊ? हा, तो A11 घेण्यासाठी इथं ए लिहिलाय. काय येणार सांगा? इथं A11. पुढं पुढं A21 A22 A23. पुढं बस ना. आता पुढं 2/3 झाली ना याची. 2 रो आणि 3 कॉलम संपले. नाही कळलं? जर समजा तुम्हाला असं दिलं असेल ए बी इज इक्वल टू बी आय जे 4/2, येईल का सांगा? 4/2 ही काय त्याची ऑर्डर आहे. 4 काय असणार? रो नंबर, नंबर ऑफ रोज. 4 का बेस मध्ये जर 4 आला तर तो काय असणार? नंबर ऑफ रोज. 2 काय आहेत? मग या ठिकाणी 4/2 म्हटल्यानंतर काय करावं लागेल? 4 रोज काढा ना. किती रोज काढा? 4. R1 पुढं R2 R3 R4. 4 रो काढल्या का? कॉलम किती काढणार? C1 आणि C2. सांगा एलिमेंट काय येईल? व्हेरी गुड. बी का लिहिलं? कळलं का? कारण की डिनोट करण्यासाठी बी वापरलाय. सो मॅट्रिक्स डिनोट करण्यासाठी कॅपिटल वापरायचा आणि एलिमेंट डिनोट करण्यासाठी स्मॉल वापरायचा. कळले नक्की? सांगा काय लिहू? इथं बी, इथं बी. बस ना. नक्की खाली काय येईल सांगा? B21 B22. पुढं B31 B32. पुढं B41 B4. नक्की कन्सेप्ट कळला? अशा पद्धतीने मॅट्रिक्स आपण काय करतो? रिप्रेझेंट करतो. खरंच कळलंय का? जर समजा असं दिलेलं असतं C इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलं C ऑफ आय जे 2,5.
काय येईल सांगा, किती रोज येतील? 2 रोज येतील ना. ह्या ठिकाणी 2 रोज आले. कॉलम किती आले? 5. सो R1 आणि कॉलम किती आहे सांगा? 5. C1 C2 C3 C4 C5. इलेमेंट लिहिता येतील का? इलेमेंटला डिनोट करण्यासाठी सी वापरताल ना. आता सांगा काय लिहिताल, बोला. C11 C12 C13 सी रे गाई बने, C13 C14 C15. इथं काय येईल सांगा? C21 C22 C23 C24 C25. अशा पद्धतीने इलेमेंट आपण डिस्क्राईब करतो. कन्सेप्ट कळलंय नक्की? मग ज्या ठिकाणी CI म्हटलं याचा अर्थ हे सगळेच्या सगळे काय आहेत? इलेमेंट. सगळ्या इलेमेंटला आपण रिप्रेझेंट करतो. मग आता आपलं स्केलर मल्टिप्लिकेशन चाललंय. K इंटू ए इज इक्वल टू, मी K इंटू ए आय जे लिहिलं याचा अर्थ या K ने मी काय करणार? त्या मॅट्रिक्स मधल्या प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय करणार. त्या इलेमेंटनी किंवा त्या स्केलरनी मॅट्रिक्स मधल्या प्रत्येक इलेमेंटला काय करणार? मल्टिप्लाय. फॉर एक्झाम्पल बघा, असं दिलंय मला. फॉर एक्झाम्पल A इज इक्वल टू 2935. फाइंड 5A. क्वेश्चन काय विचारलाय? 5A. मग 5A इज इक्वल टू काय लागेल? 5A इज इक्वल टू 5 इंटू मॅट्रिक्स काढून घेऊ ना आपण. ए मॅट्रिक्स आहे की नाही इथं? ए मॅट्रिक्स काय दिलाय सांगा? 2 9 ए बोला रे 3 आणि 5. सो 5 ही कोणती क्वांटिटी आहे? स्केलर. स्केलर म्हणजे बघा 5 हा के आला की नाही. नंतर कोण आला? ए हा काय? मॅट्रिक्स. मग त्यासाठी आपल्याला के नी प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं ना. मग ह्या ठिकाणी आन्सर किती येईल सांगा? 5 इंटू 2 किती असतो? 5 इंटू 9 45. 5 इंटू 3 आणि 5 इंटू 5 याला म्हणणार आपण स्केलर मल्टिप्लिकेशन. याला काय म्हणतो आपण? स्केलर. स्केलर मल्टिप्लिकेशनचा अर्थ कळला? लक्षात घ्या बाळांनो. तुम्ही एक्झाम्पल तुम्हाला फक्त जर मी सांगितलं ना 5 इंटू असं करायचं तर एवढंच करायचं, तुम्हाला हे कळणारच नाही की ही स्केलर मल्टिप्लिकेशन. आणि पेपरमध्ये जर असा काहीतरी क्वेश्चन आला की ठीक आहे एक्सप्लेन स्केलर मल्टिप्लिकेशन इज कम्युटेटिव्ह, तुम्ही म्हणता स्केलर मल्टिप्लिकेशन आपल्या मास्तरनी तर असलं काही शिकवलंच नाही. शिकवलेलं आहे, फक्त त्याला स्केलर म्हणतात हेच तुम्हाला माहित नव्हतं, म्हणून तुम्हाला सांगावं लागतंय. कळलं? फॉर एक्झाम्पल अजून बघा, असं काहीतरी दिलेलं असेल. फॉर एक्झाम्पल मला बी नावाचा मॅट्रिक्स दिलाय. बी इज इक्वल टू 293567184 आणि मला विचारलं फाइंड 4B. काय विचारलं मला? फाइंड 4B. 4 ही कोणती क्वांटिटी आहे? स्केलर. आता स्केलरचा अर्थ कळला का? स्केलर म्हणजे काय? कुठला तरी नंबर. बी म्हणजे काय? मॅट्रिक्स. अरे बोला, बी हा काय? मॅट्रिक्स. कॅपिटल मध्ये लिहिला म्हणजे तो मॅट्रिक्स, स्मॉल मध्ये लिहिला असता तर तो काय झाला असता? स्केलर क्वांटिटी. चलो मग काय काढायचंय? 4B इज इक्वल टू काय लिहिताल? 4 इंटू बी मॅट्रिक्स लिहिताल ना. सांगा मॅट्रिक्स काय? 293567184 इज इक्वल टू करा मल्टिप्लिकेशन. काय सांगा? 4 2 आता हे येतं तुम्हाला. 4 2 8 9 36 4 3 12. बोला 4 गुणिले 5 20 4 गुणिले 6. लक्षात घ्या, जे मराठी मीडियमचे असतील त्यांनी मराठीत करा, इंग्लिश असतील फक्त इथं लिहितं ना असं नका लिहू. 24 तुम्हीच मराठीत सांगितलं होतं सर लिहायला. 24 असं नाही लिहित म्हणा, असा 24. 36 लिहायला लावला 36. कळलं नक्की? मग तो 0 लिहितो. काय लिहितो? 0. कारण 0 मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये सारखाच असतो. आलं लक्षात? तर त्या ठिकाणी लिहिताना मात्र मराठीत लिहू नका. पुढे बोला चला. बोला रे बाळांनो. 4 इंटू 7 किती आला? 28. पुढे सांगा 4 इंटू 1 किती आला? 4 इंटू 8 किती आला? 4 इंटू 4 किती आला? अशा पद्धतीने हा आपल्याला रिझल्ट आला. कळलं? या मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार? स्केलर मल्टिप्लिकेशन. कन्सेप्ट कळला? हेडिंग टाका चला. 5 पेजेस सोडून द्या आणि हेडिंग टाका चला. अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस. आता इथून पुढे आपण बरोबर चालूयात. इथून पुढे आपण बरोबर चालूयात. ठीक आहे, घ्या. हेडिंग टाका. अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस. पटपट पटपटले. अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस. त्याच्या आतमध्ये फर्स्ट हेडिंग टाका. फर्स्ट असा नंबर टाका 1 1. लिहा स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिप्लिकेशन. ऑनलाईन इथपर्यंत कळले बाळांनो? नक्की ऑनलाईन तुम्ही बोलत चला.
कारण की ऑफलाईनचं काय होतं बाळांनो, जेवढे मुलं आहेत त्यांच्या चेहऱ्याकडे बघून मला कळतं की त्यांना कळलंय की नाही. ठीक आहे, घ्या स्केलर मल्टिप्लिकेशन घ्या. इफ के इज एनी स्केलर क्वांटिटी, इफ के इज एनी स्केलर क्वांटिटी, किंवा स्केलर लिहिलं तरी चालेल, के इज एनी स्केलर and A is any matrix, A is A पण लिहिताना कसा लिहिताल, कॅपिटल. नेहमी लक्षात ठेवा, मॅट्रिक्स डिनोट करताना नेहमी कॅपिटल मध्ये डिनोट केला जातो. A is any matrix, then their product K dot capital A, then their product असला, then their product K dot capital A, then their product K dot capital A is called scalar multiplication. Is called scalar multiplication. That is हे लिहून घ्या. दॅट इज त्याच्या खालच्या स्टेटमेंटला, आणि याला समस्त पैकी बॉक्स मध्ये लिहा. दॅट इज के डॉट ए हा कॅपिटल ए इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये के इंटू ए आय जे, के इंटू ए आय जे. लिहिलं. नेक्स्ट, दॅट इज that is every element of matrix A is multiplied by scalar K. That is every element of matrix A is multiplied by scalar K. घ्या एक्झाम्पल घ्या. इफ खाली घ्या एक्झाम्पल, इफ ए इज इक्वल टू, ए ची व्हॅल्यू देऊन घ्या आणि आपल्याला विचारले फाइंड 5A. फाइंड 5A. ले पुढचं ले. 5A is equal to 5 इंटू, या ठिकाणी ए मॅट्रिक्स लिहा आणि त्याची व्हॅल्यू लिहून टाका. झाले घ्या. नेक्स्ट घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल 2. आता एक्झाम्पल 2 हे नका घेऊ, मी तुम्हाला देतो, तुम्ही सॉल्व करा. चला घ्या एक्झाम्पल 2. इफ B इज इक्वल टू 19 3 13 2 11 6 5 9 12, find 3B. फाइंड 3B. काढा चला, करा कॅल्क्युलेट. 3B ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा चला पटपट. कसं लिहिताला आन्सर मध्ये 3B इज इक्वल टू 3 इंटू, मग बी मॅट्रिक्स लिहून घ्यायचा. 19 3 13 2 11 6 5 9 आणि 12 इज इक्वल टू, त्याच्या पुढे आन्सर लिहा किंवा खालच्या स्टेप मध्ये लिहिलं तरी चालेल. आले का रे? आले ऑनलाईन? उरका चला.
बोला इलेमेंट बोला चला. कसं केलं कळलंय का? पहिले काय करणार, 3 ने 19ला मल्टिप्लाय केलं. 3 × 19 किती आला? 57. पुढं बोला 3 3 जा 9. 3 × 13 किती आला? 39. पुढं बोला चला 3 × 2 किती आलाय? 6. 3 × 11 किती आला? 3 × 6 किती आला? 3 × 5 किती आलाय? 3 × 9 आणि 3 × 12 किती आला? 36. कळले बाळांनो? सो अशा पद्धतीने आपण आन्सर काय केलंय? कॅल्क्युलेट केलंय. नक्की कळले? स्केलर मल्टिप्लिकेशन कळली. त्याच्या पुढे घ्या चला आता. ऑनलाईन आले का रे? ऑनलाईन नेक्स्ट द कॉन्व्हर्स. त्याच्या खाली लिहा द कॉन्व्हर्स इज ऑल्सो ट्रू. द कॉन्व्हर्स इज ऑल्सो ट्रू. कॉन्व्हर्स म्हणजे काय? याच्या उलट. याच्या उलट म्हणजे काय रे बाळांनो? या ठिकाणी आपल्याला काहीतरी एक्झाम्पल दिले बघा. अझूम करा, लिहू नका. असं दिलंय -3 6 12 आणि 9 इज इक्वल टू. या सगळ्या नंबरमधून कोणतरी एखादा इलेमेंट कॉमन निघतोय का? बोला बरं. 3 ने सगळ्यांना डिवाइड होतं. मग याला आपण असं लिहू शकतो का रे बाळांनो? इज इक्वल टू, मी जर 3 बाहेर काढला इंटू, बघा -3 ला 3 ने डिवाइड केलं किती आलं? -1. 3 × -1 -3 होतं की नाही? 6 ला 3 ने डिवाइड केलं 3 2 जा 6. 12 ला 3 ने डिवाइड केलं 3 4 जा 12 आणि 9 ला 3 ने डिवाइड केलं तर 3 3 जा 9. कळले नक्की? म्हणजे जर समजा आपल्याला एखादा मॅट्रिक्स दिलाय त्याच्यातून आपण कॉमन सुद्धा काय करू शकतो? काढू शकतो. जसं आपण मगाशी 3 ने मल्टिप्लाय केलं, आता 3 ने प्रत्येक एलिमेंटला काय करू शकतो? डिवाइड पण करू शकतो. कळलं? लिहा कॉन्व्हर्स इज ट्रू. त्याच्याकडे लिहा every element of a matrix has some common constant. It can be taken out from the matrix. It can be taken out from the matrix. Example लिहा. झाले घरी झाले. नेक्स्ट हेडिंग टाका चला. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. स्केलर मल्टिप्लिकेशन झालं ना, त्याच्यानंतर एक कन्सेप्ट लिहा इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स. आता लक्षात घ्या काय सांगितलं. दोन मॅट्रिक्सला आपण इक्वल कधी म्हणू शकतो? दोन मॅट्रिक्सला आपण इक्वल कधी म्हणू शकतो? एक तर दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर सेम पाहिजे. दोन्ही मॅट्रिक्सची पाहिजे ऑर्डर, आणि त्याचबरोबर त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट सेम पाहिजेत. कोणते एलिमेंट सेम पाहिजेत? करस्पॉन्डिंग. फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी, फॉर एक्झाम्पल ए नावाचा एक मॅट्रिक्स दिलाय. ए इज इक्वल टू या ठिकाणी टाकलंय 1 -2 4 आणि 8. आणि या ठिकाणी आपल्याकडे बी नावाचा एक मॅट्रिक्स दिलाय, त्याच्यामध्ये पण 1 -2 4 आणि 8. पहिली गोष्ट सगळ्यात पहिले काय चेक करायची? त्याची ऑर्डर चेक करा. याची ऑर्डर किती आहे सांगा? 2/2. व्हेरी गुड. याची ऑर्डर किती आहे? 2/2. याची ऑर्डर किती आहे? दोघांची ऑर्डर सेम आहेत का? म्हणजे हे दोन्ही मॅट्रिक्स काय झाले? कस काय इक्वल झाले? फक्त ऑर्डर चेक केली. ऑर्डर चेक केल्यावर इलेमेंट पण चेक करायचे. काय चेक करायचे? इलेमेंट. मग आता हा 1 आहे की नाही, याचा करस्पॉन्डिंग इलेमेंट कोण झाला? 1. इक्वल आहेत का? आहे. हा -2 आणि -2 इक्वल आहेत का? 4 आणि 4 काय आहेत? इक्वल. 8 आणि 8 काय आहेत? इक्वल. म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल आले ना, म्हणजेच याला आपण काय म्हणू शकतो सांगा? ए इज इक्वल टू बी. कळले? फक्त काय चेक करायची? ऑर्डर चेक करायची, आणि दुसरं म्हणजे काय चेक करायचे? त्याचे करस्पॉन्डिंग इलेमेंट चेक करायचे. नाही कळलं? हे जर तुम्हाला असं दिलंय फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू दिलाय 295 - 3 आणि बी इज इक्वल टू दिलाय 2x
5 आणि -3 आणि तुम्हाला आणि तिला दिलं अँड ए इज इक्वल टू बी असं दिलेलं आहे तुम्हाला. याच्यावरून तुम्हाला काय फाइंड आउट करायला लावलं सांगा. फाइंड एक्स. आता मला एक सांगा रे, ए इज इक्वल टू बी दिलेलं आहे की नाही. ए इज इक्वल टू बी दिलं म्हणजे दोघांची ऑर्डर कशी असणार, म्हणजे याची पण 2/2 आणि 2/2 सेम आहे ना. आणि त्याचबरोबर काय झालं, करस्पॉन्डिंग एलिमेंट पण कसे असणार, सेम. मग 2 आणि 2 सेम आहे का. 9 आणि एक्स कसा असणार, सेम. मग याचा अर्थ काय झालं, एक्सची व्हॅल्यू किती आली, एक्स इज इक्वल टू किती आला, नाही. कन्सेप्ट कळला. अशा पद्धतीने आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. कळलंय का. जर समजा इथं असं असतं तर या ठिकाणी असं दिलेलं असतं वाय. एक्सची व्हॅल्यू किती आली सांगा, एक्स किती आला 9 आणि वाय किती आला -3. कन्सेप्ट कळला. असं इक्वॅलिटीवरून आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो, ज्या पुढे आपल्याला आहेत. नक्की कळलं. घ्या चला. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस नाव टाकलं. टू मॅट्रायसेस are said to be equal if सांगा कंडिशन सांगा. इफ पहिली कंडिशन लिहा, बोला इफ. हा बोला. देअर ऑर्डर इज सेम. सेकंड बोला. देअर करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर इक्वल. घ्या. देअर करस्पॉन्डिंग एलिमेंट्स are equal. Their corresponding elements are equal. झाले का रे, इक्वॅलिटी कळले. चालायचं पुढं. चलो. आपण आता काय पाहिलं, सुरुवात केली ती अल्जेब्रा. अल्जेब्रा मधला पहिला पॉईंट कोण बघितला आपण सांगा, स्केलर मल्टिप्लिकेशन. काय बघितला, स्केलर मल्टिप्लिकेशनच्या पुढे काय पाहिलं आपण सांगा, इक्वॅलिटी. एक्झाम्पल लिहून घ्या. चला अजून एक एक्झाम्पल. हे एक्झाम्पल लिहिलं तुम्ही नाही ना, पहिले हे लिहून घ्या. इफ ए इज इक्वल टू अशी व्हॅल्यू द्या आणि बी इज इक्वल टू, दोन मॅट्रिक्स काढून घ्या. इफ ए इज इक्वल टू, काढून घ्या हे दोन्ही मॅट्रिक्स काढून घ्या. ए इज इक्वल टू आणि बी इज इक्वल टू. देन ए इज इक्वल टू बी. झाले का. घ्या नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. इफ a is equal to 295y, b is equal to 2x5 minus 3 and शेवटी लिहा a is equal to b and a is equal to b, then find x and y. ठीक आहे. आता आन्सर लिहिताना काय लिहायचं लक्षात घ्या. ज्यावेळेला असं काय आलं असेल ना, तर गिवन काय दिलंय सांगा आपल्याला. गिवन मध्ये ए इज इक्वल टू काय दिलंय सांगा, बी. ए आणि बी च्या व्हॅल्यू कशा आहेत, इक्वल. ए इज इक्वल टू बी म्हणजे काय दिलंय सांगा, हे इलेमेंट लिहायचे कोणते, 2, 9, 5 आणि y इज इक्वल टू कोणाला सांगा, बी. बी ची व्हॅल्यू काय सांगा, 2x 5 आणि -3. इथपर्यंत कळलं. त्याच्या पुढे काय लिहिणार सांगा, बाय स्टेटमेंट लिहायचं. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस म्हणजे जर समजा तुम्ही मॅट्रिक्सची इक्वॅलिटी हा थेरम वापरला तर त्याच्यानुसार काय लिहिणार सांगा, 9 ही व्हॅल्यू कोणाची आहे, एक्सची, आणि वाय ची व्हॅल्यू किती आली सांगा, -3. सो बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस काय लिहिणार सांगा, एक्स इज इक्वल टू 9 अँड सांगा वाय इज इक्वल टू किती आला, -3. कन्सेप्ट कळला. घ्या लिहून चला. and y is equal to -3.
घ्या उरका पटपट पटपट. चला. चला नेक्स्ट घ्या. आता फक्त एक सिंपल टॉपिक घेऊ ॲडिशनचा, दोन मॅट्रिक्सच्या ॲडिशनचा, म्हणजे तुम्हाला मला एक्झाम्पल देता येतील होमवर्कला. ठीक आहे, सिंपल टॉपिक आहे, थोडा वेळ काढा फक्त. चला हेडिंग टाका. चला ॲडिशन ऑफ मॅट्रायसेस. पहिला कोणता कन्सेप्ट झाला सांगा? पहिला कोणती? सॅलरी नाही आहे, स्केलर. हां मला सॅलरी ऐकू येते. स्केलर मल्टिप्लिकेशन. सेकंड कॉन्सेप्ट कोणता झाला? इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. थर्ड घ्या ॲडिशन ऑफ मॅट्रायसेस. ॲडिशन ऑफ मॅट्रायसेस. आता एक लक्षात घ्या, दोन मॅट्रिक्सची जर ॲडिशन करायची असेल, व्यवस्थित समजून घ्या काय करायची. दोन मॅट्रिक्सची ॲडिशन. सगळ्यात महत्त्वाचं, त्या दोनही मॅट्रिक्सची ऑर्डर ही सेम असली पाहिजे. दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर काय असली पाहिजे? सेम. आणि आपण ॲड कोणाला करणार? करस्पॉन्डिंग एलिमेंटला. कोणत्या एलिमेंटला ॲड करणार? करस्पॉन्डिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, सिंपल आहे बाळांनो. ए इज इक्वल टू मॅट्रिक्स दिलाय 2 9 3 5 6 7 असा एक मॅट्रिक्स दिलाय. सांगा याची ऑर्डर किती आहे? पटपट बोला, ऑर्डर किती आहे सांगा? 2/3. बी नावाचा एक मॅट्रिक्स दिला. बी नावाचा मॅट्रिक्स दिलाय समजा इथं आपल्याला 2 5 7 5 3 9 6 2 6. या दोघांची ॲडिशन करता येईल का? पटपट बोला, याची ऑर्डर किती आहे? 3/3. मग याची ऑर्डर 3/3 आहे आणि याची ऑर्डर किती आहे? 2/3. ऑर्डर वेगळी आहे ना, मग अशा वेळेला ॲडिशन होऊ शकत नाही. ॲडिशनसाठी पहिला रूल काय सांगितला? दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर कशी पाहिजे? सेम. मग ह्या ठिकाणी मी काय करतो? ही रो काढून टाकतो. चला आता सांगा बरं, याची ऑर्डर किती आली सांगा? या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आली? आता 2/3 आली की नाही? मग आता या दोघांची आपल्याला काय करायची आहे? ॲडिशन. मग ज्यावेळेला आपल्याला ए प्लस बी करायला लावलं, सोल्युशन काढताना काय लिहायचं? ए प्लस बी इज इक्वल टू, पहिले ए लिहून घेतला, काय येतो? 2 9 3. पुढे सांगा 5 6 7 प्लस बीची व्हॅल्यू किती आहे सांगा? 2 5 7 5 3 9. या दोघांची ॲडिशन करण्यासाठी काय करणार? तर त्याच्या करस्पॉन्डिंग इलेमेंटला काय करावं लागेल? ॲड. कोणाला ॲड करायचं आहे? ऑनलाईन आवाज येतोय बाळांना? आता ऑनलाईन आवाज येतोय? आता येतोय का? ऑनलाईन आता येतोय बाळांना आवाज? चलो काय करायचं आपल्याला? याच्या करस्पॉन्डिंग एलिमेंटमध्ये कोण कोण आहे सांगा? हा 2 आणि 2 आहे ना, मग इथं काय करावं लागेल मला? 2 + 2. इथं काय करावं लागेल? हा 9 आणि त्याचं करस्पॉन्डिंग कोण आहे? 5. मग इथं काय करावं लागेल? 9 + 5. इथं काय करावं लागेल? 3 आणि कोण आहे? 7. काय करावं लागेल? 3 + 7. आता लक्षात घ्या, या एक्झाम्पलमध्ये लिहून देतोय, परत तुम्हाला लिहून द्यायची गरज आहे का रे? डायरेक्ट करता येईल तुम्हाला. 2 आणि 2 ची ॲडिशन करणार येईल का करता? खाली सांगा काय येईल सांगा? 5 + 5. पुढे बोला चला 6 + 3. त्याच्या पुढे काय लिहिणार? 7 + 9 इज इक्वल टू, तुम्ही खाली लिहायचं आहे का खाली लिहायचं आहे? इज इक्वल टू काय आन्सर येईल सांगा चला? 2 + 2. पुढे बोला 9 + 5 3 + 7 10. सांगा 5 + 5 6 + 3 आणि 7 + 9 16. अरे कळले? दिस इज अवर फायनल आन्सर. अशा पद्धतीने आपण दोन मॅट्रिक्सचे काय करतो? ॲडिशन. मॅट्रिक्सचा रूल काय सांगितला? सगळ्यात पहिले एक तर ऑर्डर सेम पाहिजे आणि सेकंड काय सांगितलं? करस्पॉन्डिंग इलेमेंटला काय करा? ॲड. एक्झाम्पल सॉल्व करता येतील. एवढं एक एक्झाम्पल घ्या, एक एक्झाम्पल तुम्हाला देतो, बाकीच्या होमवर्कमध्ये करता येतील. चला उरका. लक्षात घ्या बाळांनो, अजून मॅट्रायसेसचे एक्झाम्पल आपले सुरूच नाही झालेत. मी पूर्णच्या पूर्ण तुमचा बेस कव्हर करून घेतोय. लक्षात घ्या, कारण काय होते बाळांनो, फक्त वर एक्झाम्पल. बरेच विद्यार्थी म्हणतील की सर एवढं हळूहळू का चाललंय? अरे बाळांनो, जर बेस पक्का झाला मग मॅट्रिक्समध्ये पुढं तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही.
नाही तर सर 1 तास झाला ना, याच्यात 2च एक्झाम्पल झाले. अरे बाळांनो 2 एक्झाम्पल झाले पण बेस क्लिअर झाला. जर बेस क्लिअर झाला तर पुढे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. नुसते फक्त एक्झाम्पल पटपट कव्हर करायचे. आजच्या लेक्चरमध्ये मी 10 एक्झाम्पल घेतले आणि 15 घेतले आणि कळले किती? काहीच नाही. त्याला काय अर्थ आहे? तर त्याच्यामुळं शांतपणे हळूहळू चला, व्यवस्थित एक 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 कन्सेप्ट क्लिअर करत आपण पुढे जाऊ. ठीक आहे, घ्या चला पटपट. सेकंड एक्झाम्पल घ्या. इफ a is equal to क्वेश्चन दिलाय. फॉर एक्झाम्पल इफ a is equal to 15 3 29 17 19 12 2 8 15 and b is equal to 5 7 3 3 12 1. हां, येईल का सांगा? मॅट्रिक्सची ॲडिशन होईल का? नाही होणार. का नाही होणार सांगा? कारण की याची ऑर्डर किती आहे सांगा? 3/3. याची ऑर्डर किती आहे? 2/3. मग याची ऑर्डर 2/3 जर घेतली तर या दोघांची ऑर्डर सेम आहेत का रे? मग ॲडिशन होईल का? नाही. ॲडिशनसाठी दोघांची ऑर्डर कशी पाहिजे? सेम. मग याच्यामध्ये एक रो ॲड करून घेऊत आपण. चला, या ठिकाणी घेतलंय 17 13 6. करा सरा बरं. आता होईल का? याची पण ऑर्डर किती झाली बाळांना आता आपली? 3/3. आणि दोघांची ऑर्डर जर 3/3 असतील तर आपण ॲडिशन परफॉर्म करू शकतो. घ्या चला. a प्लस b इज इक्वल टू, पहिले दोन्ही मॅट्रिक्स लिहून घ्यायचे. 15 3 29 17 19 12 2 8 15 प्लस सेकंड मॅट्रिक्स लिहून घेतोय मी. 5 7 3 3 12 1 17 13 आणि 6 इज इक्वल टू, करा चला ॲडिशन. तुम्ही परत ते लिहित नका बसू. 15 + 5 3 + 7 डायरेक्ट करा. 15 + 5 3 + 7 29 + 3 डायरेक्ट ॲडिशन करा. आले का रे? आले? बोला चला, आन्सर बोला चला. 15 + 5 बोला. 15 + 5 किती येतोय? 20. नेक्स्ट कोणाला सांगा? 3 + 7 किती आले? 10. 29 + 3 किती आलं? नेक्स्ट 17 + 3 बोला. 19 + 12 बोला. 19 + 2 21. 21 + 10 किती आला? 31 बोला. किती आले? 31. 12 + 1 किती आले? 2 + 17 8 + 13 15 + 6. कन्सेप्ट कळला? दिस इज आवर फायनल आन्सर. एक एक्झाम्पल देऊ तुम्हाला होमवर्कला. एक एक्झाम्पल करा, वेगळं आहे थोडंसं. त्याच्यामध्ये स्केलर मल्टिप्लिकेशन पण आली आहे आणि ॲडिशन पण आली आहे. इथपर्यंत आलंय का? आन्सर लिहून घ्या. ऑनलाईन ज्यांचं राहिला असेल त्यांनी लिहून घ्या. एक एक्झाम्पल करा तुम्ही आता होमवर्कला. चला, झाले ना का नाही झालं? आलंय का? चलो घ्या. इफ घ्या, एक्झाम्पल घ्या. इफ a इज इक्वल टू 5936 and b is equal to 2 11 7 13, find 3a plus 2b. काय करायचंय? 3a plus 2b. काय करताल सांगा चला. पहिले या a ला कोणी मल्टिप्लाय करणार? 3 नी. नंतर काय करताल सांगा बरं, विचार करा फक्त. पुढे हा बी आहे की नाही? बी ला कोणी मल्टिप्लाय करतात? 2 नी. आणि त्या दोघांची काय करताल? ॲडिशन. येईल करता एक्झाम्पल. ठीक आहे, वेगळं काहीतरी दिलंय म्हणजे तुम्हाला करता येते का बघू. अजून एक घ्या चला. फर्स्ट म्हणजे काय होईल बाळांनो, तुम्हाला स्वतःहून काय करता येते का कळेल. मी तर उद्या सांगणारच आहे. इफ a इज इक्वल टू एलिमेंट टाकले 2 9 8 3 5 6 1 1 5 अँड b इज इक्वल टू 5 7 3 2 8 11 6 1 9. फाइंड 5a plus 7b. येईल का रे करता? नक्की
काय करणार सांगा. एला कोणी मल्टिप्लाय करणार 5नी, बीला कोणी मल्टिप्लाय करणार 7नी. दोघांची काय करायची ॲडिशन. नक्की करताल. 2 एक्झाम्पल करा. लक्षात घ्या आजच्या लेक्चरमध्ये आपण खूप मोठ्या गोष्टी बघितल्या, तासातलं काहीच नाहीये. पण 2 मेन आपण टाईप बघितले. एक म्हणजे सिमेट्रिक मॅट्रिक्स, दुसरं म्हणजे स्क्यू सिमेट्रिक. आज तुम्हाला मी नोट्स अपलोड करतो. आज नोट्स अपलोड केल्या संध्याकाळपर्यंत. तुम्ही घरी गेल्यानंतर व्यवस्थित काय करा, त्या सगळे टाईप्स व्यवस्थित लिहून काढा. तिथून पुढे मी तुम्हाला लिहून देतोच आहे. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये याचे पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू. उद्या तुम्हाला एक्झाम्पल भरपूर सॉल्व्ह करायला मिळतील. ठीक आहे. चला थांबायचं बाळांनो. ऑनलाईन थांबायचं बाळांनो. चलो बाय रे बाळांनो. सी यू टुमारो. हॅव अ नाईस डे. बाय.